हाय मॅम. नमस्कार. हाय सर. हॅलो. हाय प्राजू. कसा दिसतोय? तसाच. राऊत हे हिचं उत्तर. तसाच. आणि मग इंटरव्ह्यू द्यायचे. मी सिंगल का आहे, माझा क्रश कोण आहे. सर तुम्हाला सांगतो, हा. हिचं जेव्हा करिअर सुरू झालं ना तेव्हा आपले दत्तूची आई त्याचं दुपटं चेंज करत होती. आज दत्तूचं लग्न झालंय. दत्तू स्वतःच्या पायावर ठाम उभा राहिलाय, तरीही इंटरव्ह्यूज देते. असं नसतं का प्राजू, तू राहा, सिंगल राहा. Okay. पण सर मी ठरवलंय, हा. मी लग्न करतोय. बर. ओके. ऑल द बेस्ट. नाव सांगतो सर, शिवाली. म्हणजे ती मुलगी अशी आजूबाजूला असेल ना सर, तसं वातावरण गुलाबी होऊन जातं. बर. सो व्हायोलिन वाजतात सर. तिच्यात ना एक लहान मुलगी दडलेली आहे. ती कधी पण स करून बाहेर येईल असं वाटतं सर. पण सर आवडते मला ती. आज तिच्या घरी जाणार आहे. बर. तिच्या आईला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि लग्नाची बोलणी पक्की करणार आहे सर. आणि तिची आई सर, मॅम, तिची आई मला लहानपणापासून ओळखते, त्यामुळे काकू काय नाही बोलणारच नाही आहेत. त्यामुळे जातो आणि डेट तुम्हाला कळतो सर. डेट ठेवा. नक्की. मॅम तुम्ही पण. शुभेच्छा. थँक्यू मॅम. सिंगल लोक. पम्या पम्या पम्याला पम्या पम्या वई 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 पम्या पम्या आला आला. काकू तुम्ही पण. ए शिवा, आपला पम्याला, आपला पम्या. कसा सर हा. आपला पम्या हा. बोलले ना. अगं शिवा येतेस ना ग, आपला पम्या आलाय. काकू काय. ये ये. बेटा बेटा काकू 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 तुम्ही पण. अरे काकू तुम्ही बसा ना. काकू आई कसा आहेस बाळा? मी मस्त आहे, छान आहे काकू. आई बाबा कसे आहेत? त्यांचं काय नवीन लग्न झालंय. छान मस्त आहे. किती जुनं झालं ना लग्न, तरी नवीन जोडप्यासारखं राहायचं असतं आयुष्यभर. बरोबर आहे. काकू बसा ना. काकू ऐका ना. बस बाळा, काकू बस. काकू बस. मी आज तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायला आलोय. माहितीये मला. माहिती आहे. माहितीये तुला? शिवालीने आयडिया दिलीये मला. बोलली शिवाली. काकू ऍक्च्युली म्हणजे लग्नाबद्दल बोलताय ना? हो म्हणजे लपवायचं नव्हतं काकू. सांगितलंय मला सगळं शिवालीने. सांग सांग. आणि माझी अजिबात ना नाहीये. ना नाहीये. उलट मला तर आनंदच होईल. असं ना पम्या, तू शिवालीला लहानपणापासून ओळखतोस रे. हो हो हो. किती तुझ्यापेक्षा कोणी इतकं जवळून ओळखतच नाही तिला. हा काकू actually. जेव्हा जेव्हा शिवाली लग्नाचा विषय काढते ना, हा. पम्या बाळा मला ना तूच दिसतोस नजरेसमोर. थँक्यू काकू. फक्त चांगला मुलगा शोधा तिच्यासाठी. शोधशील ना बाळा? मी मीच आ? मीच काय मीच है कौन इधर? तू नाही तो कौन? आ? काकू एक गंमत केली का गंमत? बी- ए ऐक ना, मला सांग. मी म्हणजे कॉमेडी करते असं वाटतं की ऑलमोस्ट कॉमेडी करते असं वाटतं? काकू त्यांना कुठे मध्ये घेते. आपला मेन मुद्दा काय आहे काकू? मुद्दा काय आहे? हा म्हणजे शिवालीचं शिवालीचं लग्न. लग्न. हा. माझं काय हा तेच मी सांगते. माझं काय म्हणणं आहे, चांगला मुलगा शोधायचा. जबाबदारी झटकायची नाही. नाही. हा हे बघ, जे काही आहे ना, तुम्ही दोघं मित्र मित्र काय गोंधळ घाला, पण उद्या माझ्या शिवालीला त्रास झालेला मी अजिबात खपवून कोण घेणार देणार नाही. त्रास? नाही मला जबाबदारी घ्यायची त्याच्यामुळे आहे. तिच्यासाठी चांगला मुलगा शोध, तुझ्यासारखा नको. काकू नंतर येतो जरा. चाललास. गाणं नका गाऊ काकू. ऐका ना. गाणं नका गाऊ. ते सारखं गाणं. अगं तोंडावर काय बोलतेस त्याला आणि मला काय गप 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 करतेस? ऐका ना ए काकू. तोंडा ए मी काय वाईट बोलते का रे? नाही हा आपला पम्या आहे ग. आपली माणसं सांगतात ना आपल्या माणसांबद्दल, की हो. दुसरं कोणी येऊन सांगणार आहे. बरोबर, हा. आणि तू
लगेच जबाबदारी झटकून निघून नाही नाही, चाललास. मला झटकायची नाहीये का बघ माझं काय म्हणणं आहे, तुलाच पटतंय का बघ? हा एवढ्या चांगल्या मुलीला हा. तुझ्यासारखा मुलगा शोधणार आहेस, तुला आज नाही वाटत तुला? आई लाज का वाटेल, आई तू लाज का वाटेल? तोंडावर बोलतेस तूच विचार कर बाळा, तूच विचार कर. तू शिवालीचा नवरा आहेस, तुला तरी आवडेल? अगं आई तू तोंडावर काय बोलतेस आवडेल तसं नाही, कसं तू शिवालीचा चांगला मित्र आहेस तर तू तिच्याबद्दल वाईट विचार का करशील बाळा? तू नाही चांगला करणार. विचार केला पाहिजे. हा. शत्रू करेंगे वाईट विचार, मित्र नाही कर. पमा मेरा हाईच नाही ऐसा पम्या, हाईच नाही पम्या ऐसा तो. नाहीच हिंदीची गरजच नाही, मराठीत मस्त होतं. सांगे गंमत असं आपलं गमतीशीर पद्धतीने बोलते रे बा. नाही, तुला कशी बरीच मुलगी पाहिजे, बऱ्याला कसं बरं पाहिजे. बरी उत्तमला बरं बरं नाही वाटत. आई. उत्तमला उत्तम पाहिजे, बऱ्याला बरं पाहिजे. काय वाईट बोलले मी? काकू ऐका ना, म्हणजे तुमचा मुद्दा करेक्ट आहे, म्हणजे शिवाली उत्तम आहे, मग पण मी पण काय याचा निघचल असं नाही ना. नाही अरे बा, ए, नाही येतो तू तसा गप, गप, तू गप. बोल ना एक मिनिट मला सांग, वाईट वाटलं तुला? नाही बाबा. हा वाईट वाटलं? पम्या तू आपला आहेस रे बाळा, म्हणून मी काकू आहे ना मी तुझी, हा. लहानपणापासून ओळखतो की नाही हा. आपण. मग मी असं वाईट विचार करेन का तुझ्याबद्दल? नाही तुम्ही नाही करणार, पण माझा पण मुद्दा आहे काकू. नाही, ऐक मला. आई पम्या चांगला आहे आई काकू, खूप मी कुठे चांगला मुलगा म्हणते? आहे. अगं मी म्हणतच नाहीये, पम्यापेक्षा चांगला मुलगा शोधून सापडणार नाही. हा. आता कसं बोललीस? हा. आपल्याला त्याच्यासारखं शोधायचंच नाहीये. तुझ्या तोंडावर बोलतेस मुलगा काय आहे? चांगला मुलगा, चांगला पगार, चांगली नोकरी, हे मिळालं पाहिजे, बरोबर की हा. नाही? बरं मला सांग हा. पम्या, आता तुला किती पगार असेल? हा काकू मला 10 आहे आणि पुढच्या वर्षी 12 होईल. ऐकलंस? 10-12 हजारात संसार नाही करणार? नाही काकू, थांब ना. 10-12 हजार मी पण ना अर्धवटच सांगतो. नाहीतर काय? मला वर्षाला 10 लाखाचं पॅकेज आहे, पुढच्या वर्षी 12 लाख होतील. हा. काय कॉमेडी करतोस काय? नाही, कॉमेडी करतो. काकू खरं बोललो मी, ऍक्च्युली पगाराची स्लिप खरंच किती पगार आहे? 10 लाख रुपये वर्षाचं पॅकेज आहे. ए मग का नाही रे तू तसा राहत? चांगले कपडे हा घाल. गरीबासारखा का राहतोस बाळा? काका, हे टापटिपपणा का नाही बरं बाळा तुझ्या? तसंच आहे. पॅकेज चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. आता तुझा मित्र समीर चौगुले फाटका होता, अक्षरशः फाटका, पण श्रीमंती चेहऱ्यावर दिसते माणसाच्या. दिसते की नाही? किती मिळतात की नाहीच मिळत माहित नाही, पण श्रीमंती चेहऱ्यावर दिसते त्याच्या. त्यांचं कशाला काढतेस तू तसं माणसाने सतत अशी श्रीमंती चेहऱ्यावर टपकली पाहिजे माणसाच्या. कळतोय तुला माझा मुद्दा? कळतोय का बाळा? काकू ऐका, झालं बोलून? नाही नाही, माझं बोलायचंय अजून मला. चेहऱ्यावरनं आठवलं मला, चेहऱ्यावरनं आठवलं. हे कर ना तू, रात्रीचं 1 चमचा हळद खा. कशाला? का जरा उजळशील ना बाळा. हा? ती ऐका. हळद हो गोरा. आई जास्त होतोय तुझा जास्त आता. काय- तू ए, बरं, थांब, तोंडावर थांब. बोलतेस का त्याला? ए, काय ग? ए तुला राग आलं का रे? नाही. चांगल्यासाठी बोलते ना रे बाळा मी तुझ्या. हा. हा, ए बघ मुद्दा काय आहे? शिवालीसाठी चांगला मुलगा आपल्याला शोधायचा आहे. हो बरोबर कसं बरोबर. 10-12 लाख काय चाटायचे अशी पर्सनली? पण आहे ना ते आहे ना काकू, 10-12 लाखाचं पॅकेज आहे ना. मी पैसेच आहेत ना ते पण काकू, आणि हल्ली 10-12 लाख म्हणजे उत्तम पॅकेज आहे ना हो काकू. आई चाटायचे असे पॅकेज? ऐका काकू, हे मी बघ तुम- 10चे 20 लाख पाहिजेत, 48 लाख असं पॅकेज पाहिजे होतील ना. काकू. तुमचा मुद्दा काय आहे की एक चांगला मुलगा. चांगला पॅकेजचा मुलगा पाहिजे. हा आपण काय बघतो? Personality पाहिजे. हा. आपण काय बघतो? एक चांगला पॅकेजचा मुलगा, एक कॉमन मुलांची हाईट असते 5'7", 5'8", ती आहे आहे ना, आहे, ना. आहे. हा, मग हे सगळं मग अजून काय करायचंय? मी पर्सनॅलिटी म्हणजे अपेक्षा काय? आवाज नाहीये चांगला तुझा आवाज. आवाज ना बाळा पुरुषासारखा पाहिजे. आहे त्याचं. असा आवाज काय कामाचा? 4 चौघात जेव्हा तू तुझ्यासारखा मुलगा समजा तूच समजा शिवालीला हाक मारेल, कशी हाक मारली पाहिजे? अगं ऐकलंस का? अशी हाक मारली. मग मी 4 अगं बया 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 कुठे चालली पंजाब? नाही, नाही, नाही.
असा आवाज येतो तुझा बाळा, तुला नाही आता ते कळत काकू- कसा आवाज काढला पाहिजे? अगं ऐकतेस काय? अगं ऐकतेस का? पाहिजे पर्सनॅलिटी काय? नाही रे आई, त्याचा बाळा. आवाज चांगला आहे. नाही अगं मी कुठे नाही म्हणते. काय रे मी वाईट बोलले का रे? नाही. त्याचा आवाज चांगलाच आहे. चांगला आहे. त्याच्या चेहऱ्याला शोभतो, पण आपल्याला हा चेहराच नकोय. काकू कळतंय का तुला? मला काय वाटतं- हे बघ, पुरुष कसा ना आवाजाबरोबर रुबाबदार पण पाहिजे. हा. आता मला सांग, प्रसादो हा. रुबाबदार आहे. प्रसादोकांचा आवाज बोलतात तेव्हा काय रुबाब, काय जरब. हो. वा छान बोलतात की नाही? हो. अदब, रुबाब, जरब, वा छान. आता हेच जर प्रसादोक वा, छान असं बोलले तर कसं वाटेल? नाही मजा नाही येणार ना काम पण करायला. काकू माझा आवाज असा नाहीच आहे ना. वा छान. परवा काकांना मारली ना चौकात, काका काकू बोलवतायत, आले ना ते. आले. नाही, मला मुद्दा तोच आहे की आवाजात जरा धाक पाहिजे. पण पम्या सांगू तुला, तुझी हे काय हात नका लावू, आता irritate बा- होतो. पम्या असं नाही करा. मला एक तू का बस, मला माहिती त्याला तसं कसं नाही. टॅकल करायचं. ऐक माझं, तुला पण चांगली मुलगी मिळेल. मिळेल. मी शोधणार तुझ्यासाठी कशाला मुलगी. शोधताय? नको. ती आपली ती पनवेलची आत्या नाही का ग, गजू आत्या आहे ना, तिची मुलगी सोनी. हा, हा. सोन्यासारखी मुलगी ती आहे. कशाला पाहिजे आया? बाप्पा बस, नको ना. उत्तम मुलगी आहे पम्यासाठी. फक्त ना एक प्रॉब्लेम आहे बाळा, हा, काय मिशी आहे तिला. तेवढंच, बाकी सुंदर मिशी येते. काय झालं ना ग, लहानपणी ना पम्या तिने ना ब्लेडने खरवडलं तेव्हापासून जाड मिशी, मुच्छड मुच्छड चिडवतात तिला. काकू मला मिशी आहे, तिला मिशी आहे. काय करू आम्ही दोघं आयुष्यभर? काय आयुष्यभर काय करायचं आम्ही दोघांनी? ऍडजस्ट करायचं पम्या. ऍडजस्टमेंट सांगताय काकू तुम्ही? मिशीचं काय एवढं प्रॉब्लेम? ऍडजस्टमेंट करतो. तुम्हाला कुठे फिरायला जायचं, माझी गाडी असते. काका पनवेलला कामाला जातात, तिथे गाडी घेऊन जातो माझं ऑफिस सुटल्यानंतर. मग आपण काय ना काहीतरी बोलतो, एवढे ऍडजस्टमेंट करून ऐकून घेताय ना यार काकू. पम्या. रडू नको, तू रडवतेस ग त्याला आई. अगं नाही ग बाळा, मी काकू मिशीवाल्या आहे ना पोरीची तुझी. लग्न करू मी? बाळा, मी काकू आहे ना तू. वाईट वाटलो का रे तुला? वाईट वाटतं. माणूस महत्वाचं ना बाळा. अवघ्यातलं माणूस महत्वाचा वगैरे. काकू मी ना काय रस्त्यावर पडलेला पोरगा हे नाही. वेडा आहेस का कसं? मला पण चांगली चांगली स्थळं येतात काकू. पम्या. आता दरवाजात प्राजक्ता माईला नाही बोलून आलोय मी, माहिती आहे. तिने कधी विचारलं तुला पम्या? हा मुद्दा आहे का इथे? एक मिनिट, काय बोललास तू? काय प्राजक्ता माईला नाही बोलून आलोय. कॉमेडी करतोस ना? नाही हो काकू. कॉमेडी करतोय. अहो खरंच नाही बोललो मी. ह्या सगळ्या मुलींना, या सगळ्या स्थळांना नाही बोलतोय कारण एकच आहे, शिवाली. माहितीये मला, तुला टेन्शन आहे ना तिच्या लग्नाचं. तुला धावपळ करायची आहे ना शिवालीच्या लग्नात. जेवण वाढू का? काय करू तुमच्या? असं करायचंय ना, म्हणून तर म्हटलं दोनाचे 4 हात केलेस तर 2 हात एक्स्ट्राचे मिळतील. काकू पम्या मला शिवालीच्या लग्नात धावपळ करायची आहे. हा. शिवालीची जबाबदारी घ्यायची आहे, पण वेगळ्या अँगलने. तू बोल ना यार. ती काय बोलणार? काय बोलत नाहीस तू बाळा माझ्या बरोबर. माझं बाळ ना इतकं गुणाचं आहे ना, मी तर वाट बघते कधी एकदा माझी शिवाली मला सांगते, आई माझा बॉयफ्रेंड आहे, मला लग्न करायचं, मला पळून जायचं. पण संस्कारी निघाले गो माझी मुलगी. काकू आता बस झालं, बस झालं. लय ऐकून घेतलं तुमचं मागातपासून. काय झालं? सारखं बडबड बडबड बडबड. जे सांगायला तो सांगतो. काय शिवाली आणि माझा अफेअर आहे, आम्हाला दोघांना लग्न करायचंय. पम्या आई थांब. आधी का नाही सांगितलंस? गॅपच नाही दिला मध्ये. आधी का नाही सांगितलंस? तू सांगितलं असतंस तर दुसऱ्या मिनिटाला मी नाही म्हणाले असते. 15 मिनिटाचं स्किट केलंच नसतं मी. तुझ्या आईला सांग या. बस झालं तू गप्प. आई बस झाला तुझा, बस झालं. तो मगासपासून एवढं सांगतोय, अगं माझं प्रेम आहे त्याच्यावर, मला लग्न करायचंय त्याच्याशी. आणि तू जर तू नाही म्हणणार आहेस या लग्नाला? नाही ग. ठीक आहे, ठीक आहे. मी आणि पम्या पळून जातो आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहे. काय बोलतेय सगळं शिवा? माझी मुलगी आहेस तू. तू हे तुझ्या तोंडी असं नाही शोभत ग बाळा. पळून जाऊन लग्न नाही करायचं. मग तू नाही म्हणते? नाही नाही. तुमच्या दोघांना लग्न करायचंय ना? हा काकू. करा, इथेच करा लग्न. तुम्ही आत्ताच लग्न करा. तुझे बाबा आणि मी पळून जातो. काय नाचक्की व्हायची ती तुझी होऊ दे, आमची नको. येडी आई बाई, येडी आई. ही पागल आहे तुझी आई. अरे थांब. मला शिवाली तुझ्याशी लग्नच नाही करायचं. आयुष्यभर सिंगल राहायचंय मला. मैत्री ठेव, मैत्री मैत्री ठेव. बित्री काय नाही करायची.
लग्न केलं ना तर ही बाई सासू म्हणून आयुष्यात येईल अरे मी नाही, इथून चांगलं. जातच नाही मी चांगलं. इथून जातो हे चांगलं. राजू गरकतेस तू सिंगल राहायचं तू सिंगल मी सिंगल शादी चांगलं करणं जरुरी बोलले आहे ना क्या बोल.